नमस्कार मित्रांनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस याचा स्वाध्याय पाहणार आहोत. म्हणजेच एक्सरसाइज समजून घेणार आहोत आणि उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते देखील मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, चला पाहूया कुंदाचे साहस. त्यामध्ये प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न अ, झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? उत्तर, पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती. पुढे आ प्रश्न, कुंदा केव्हा पोहायला शिकली होती? उत्तर, कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पुढचा ई प्रश्न, कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले? उत्तर, नीलाचा ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा लवकर या, रझिया पाण्यात पडली. कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्यावर ती धावतच नदी किनारी पोहोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. हे दृश्य कुंदाला दिसले. पुढे ई प्रश्न, नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते? उत्तर, कुंदाने रझियाला वाचवण्यासाठी नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रझिया बुडते आहे, लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर, असा सूचना लोक कुंदाला देत होते. नेक्स्ट क्वेश्चन, रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले? उत्तर, कुंदाने पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उडी टाकून रझियाला वाचवले होते. त्या दोघी सुखरूप पाहून रझियाच्या आईने दोघींना घट्ट कवटाळले. रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आता नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा, ज्याला आपण अपोजिट वर्ड असं म्हणतो. त्यामध्ये अ, प्रसन्न, त्याचं उत्तर अप्रसन्न. आ, दूरवर, जवळ. ई प्रश्न, शूर, भित्रा. त्यानंतर दीर्घ ई प्रश्न, हसणे, रडणे. उ प्रश्न, पुढे, मागे. त्यानंतर दीर्घ उ, लवकर, उशिरा. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता पुढे, पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला जलतरणपटू म्हणतात. या प्रकारेच खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा. यामध्ये आपल्याला अ गट दिलेला आहे, त्यानंतर ब गट दिलेला आहे. आता अ गटातली जोडी आपल्याला ब गटामध्ये काय करायचं आहे, शोधायची आहे आणि ती जोडी जुळवायची आहे. आधी आपण अ गट समजून घेऊया. अ गटामधले पहिला अ आहे, क्रिकेट खेळण्यात पटाईत. त्यानंतर दुसरा प्रश्न आ, धावण्यात पटाईत. आणि ई, भाषण करण्यात पटाईत. आता आपण ब मध्ये उत्तर त्याचे शोधू. बघा, क्रिकेट खेळण्यात पटाईत. मित्रांनो, ह्या जोड्या शोधणं अतिशय सोपं असतं. तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर मिळून जातं. बघा इथे क्रिकेट खेळण्यात पटाईत, यामध्ये क्रिकेट हा खेळ दिलेला आहे. मग क्रिकेट खेळणारा कोण असतो, तर क्रिकेटपट्टू असतो. कारण इथे बी क्रिकेट शब्द आहे आणि इथे देखील क्रिकेट शब्द आहे, म्हणजे ही जोडी आपली बरोबर मॅच होते. मग ती ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायची आहे, जुळवायची आहे. मग क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा क्रिकेटपट्टू, त्याचबरोबर दुसरा धावण्यात पटाईत असणारा धावपट्टू. म्हणून आपल्याला ही जोडी देखील या पद्धतीने जोडायची आहे. बघा इथे धाव शब्द आहे आणि इथे देखील धाव हा शब्द आहे. आणि राहिली जोडी कोणती, शेवटची, भाषण करण्यात पटाईत असणारा तो वक्ता. मग आपण ही जोडी ह्या पद्धतीने जुळवायची आहे. फक्त काळजीपूर्वक ते प्रश्न काय करायचे आहे, आपल्याला समजून घ्यायचे आहे. आता पुढे पाहूया प्रश्न,
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी लिहा. म्हणजेच खेळण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सांगायच्या आहे आणि त्या लिहायच्या देखील आहे. त्यामध्ये पहिला खेळ आहे क्रिकेट. मग क्रिकेटसाठी आपल्याला काय काय वस्तू लागतात? त्यामध्ये बॅट, चेंडू, स्टंप, पॅड आणि ग्लोव्ज. पुढचा खेळ आहे कबड्डी. कबड्डीसाठी मातीचं मैदान लागतं, सफेद खडू किंवा पावडर रेषा ओढण्यासाठी. त्यानंतर पुढचा खेळ फुटबॉल. फुटबॉलसाठी नेट व बॉल लागतो. ई प्रश्न आहे लिंबू चमच्यासाठी आपल्याला लिंबू लागतो आणि चमचा म्हणजे स्पून लागतो. पुढचा खेळ आहे संगीत खुर्ची. संगीत खुर्चीसाठी खुर्ची लागते आणि त्याचबरोबर संगीत म्हणजेच म्युझिक एका मोबाईलवर किंवा टीव्हीवर आपल्याला लावून द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा संगीत खुर्चीचा खेळ व्यवस्थित खेळता येणार आहे. त्यानंतर पुढचा खेळ आहे विट्टी दांडू. विट्टी दांडूसाठी विट्टी आणि दांडू ह्या दोन वस्तू लागणार आहे. लगोरीसाठी चिप्प्या लागतात, म्हणजेच जे काही आपल्या फरच्या असतात त्या फरचींचे जे तुकडे असतात त्याला चिप्प्या असं म्हटलेलं आहे. मग हा लगोरी खेळण्यासाठी या चिप्प्या लागतात. त्यानंतर पुढचा खेळ पोहणे. पोहण्यासाठी आपल्याला पोहण्याचा पोशाख, टोपी आणि पोहण्याचा चष्मा या वस्तू आपल्याला या खेळ खेळण्यासाठी लागत असतात. आता पाहूया पुढचा प्रश्न. कंसातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी वापरा. आता इथे खाली वाक्प्रचार दिलेले आहेत आणि इथे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत. त्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये आपल्याला योग्य ते वाक्प्रचार घालायचे आहेत. त्यामध्ये प्रश्न, शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा डॅश डॅश वाढला. काय वाढला? दंग होणे की गलका वाढणे? उत्तर आहे गलका वाढणे. मग ते पूर्ण वाक्य ह्या पद्धतीने होतं की शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला. पुढचा प्रश्न, परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात डॅश डॅश झाली. तर परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली. अशा पद्धतीने आपण रिकाम्या जागी वाक्प्रचार लिहिलेले आहेत. आता आपण पुढे ह्या पाठाचा एक प्रश्न पुन्हा पाहूया. पाठ वाचून तुम्हाला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा. व ह्यामध्ये कुंदाचे गुण दिलेले आहेत आणि इथे आपल्याला ते गुण लिहायचे आहे. मग त्यामध्ये पहिला गुण आहे साहसी वृत्ती किंवा आपण साहसी असं देखील म्हणू शकतो. त्याचबरोबर ती जलतरणपटू देखील होती. पुढचा गुण आहे समयसूचकता आणि पुढे धैर्यवान हा देखील गुण आपल्याला या कुंदामध्ये पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कुंदाचे साहस या पाठातील प्रश्नोत्तर समजून घेतलेले आहेत. आणि आता तुम्हाला जर व्याकरणाचे म्हणजेच विशेषण आणि उद्गार चिन्हाचे काही प्रश्न हवे असतील तर ते तुम्ही देखील या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकतात, कारण मी हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये घर ही कविता आपण अभ्यासणार आहोत आणि ही कविता लिहिलेली आहे धुंडीराज जोशी यांनी लिहिलेली आहे. आणि मित्रांनो, आजचा हा स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, तर कृपया करून आपल्या व्हिडिओना लाईक देखील करत चला आणि मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटीचा आयकॉन देखील प्रेस करायचा आहे आणि आपल्या चॅनलला थोडंसं सपोर्ट देखील करायचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.